स्टार्ट. परिच्छेद. महाराष्ट्रातील एकूण 97 तालुके अवर्षण प्रवण क्षेत्रात मोडतात आणि यामध्ये प्रामुख्याने कोरडवाहूची पिके घेतली जातात. परंतु या कोरडवाहू पिकापासून मिळणारे हेक्टरी उत्पादन हे अतिशय कमी मिळते. यालाही बरीच कारणे आहेत. त्यापैकी या पिकावर येणाऱ्या प्रमुख किडी हे एक महत्त्वाचे कारण आहे. कोरडवाहू पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी 4 प्रमुख सूत्रे आहेत. त्यापैकी पिकावरील योग्य वेळी किडींचा बंदोबस्त हे एक महत्त्वाचे सूत्र आहे. आधुनिक युगात आणि लोकसंख्येच्या वाढत्या प्रमाणात पिकावरील किडींचे वेळीच नियंत्रण करून उत्पादन वाढविणे हे अत्यंत गरजेचे आहे. कारण कालच्या क्षुल्लक किडी आज प्रमुख होऊ लागल्या आहेत, तर नवीन किडींचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून उपद्रवी किडींना वेळीच आळा घालणे हे फार महत्त्वाचे ठरणार आहे. परिच्छेद. कोरडवाहू पिकांमध्ये प्रामुख्याने तूर, संकरित ज्वारी, भुईमूग, सूर्यफूल, मूग, उडीद ही खरीप हंगामी, तर ज्वारी, करडई आणि हरभरा ही रब्बी हंगामी पिके असून त्यावर प्रत्येक वर्षी किडींचे प्रमाण कमी अधिक प्रमाणात दिसून येते. उदाहरणार्थ, तुरीसारख्या महत्त्वाच्या डाळवर्गीय पिकावर शेंग पोखरणारी अळी ही अतिशय नुकसानकारक कीड प्रत्येक वर्षी हमखास येते आणि या अळीचा जर वेळीच बंदोबस्त केला नाही तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात 60 ते 70% घट सोसावी लागते. रब्बी हंगामात ज्वारीच्या पिकावर चिकटा नावाचा महाभयंकर रोग मावा व तुडतुडे या किडीमुळे येतो. त्यामुळे धान्य तर मिळतच नाही, पण जनावरांना कडबासुद्धा पाहिजे तेवढा उपलब्ध होत नाही. तसेच करडई सारखे तेलबियाचे महत्त्वाचे पीक मोठ्या प्रमाणात कोरडवाहू क्षेत्रावर घेतले जाते. परंतु प्रत्येक वर्षी या पिकावर मावा नावाची काळी कीड भयानक येते व ती झाडातील रस शोषण करते व झाडांची वाढ खुंटते. त्यामुळे शेतकऱ्यांना 25 ते 30% उत्पादनास मुकावे लागते. हरभऱ्यावर घाटे अळी नावाची हिरवट रंगाची कीड येते व ती घाट्यातील हिरवे दाणे खाऊन फस्त करते व 20 ते 25% उत्पादन कमी करते. अशा प्रकारच्या नुकसानकारक किडींचा जर वेळीच बंदोबस्त केला नाही तर शेतकऱ्यांचा आर्थिक तोटा तर होतोच, पण देशाच्या एकूण उत्पादनातही अतिशय घट येते. परिच्छेद. पिकांची पेरणी हे शेतीतज्ञांच्या सल्ल्याने करणे हे अतिशय महत्त्वाचे व शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे. पिकांची पेरणी योग्य वेळी करावी म्हणजे किडींपासून पिकांचा बराच बचाव होऊ शकतो. पिकावर कीटकनाशकांचा वेळीच उपयोग करून नुकसानकारक किडींचा नायनाट करावा. यासाठी पिकावर वेगवेगळ्या कीटकनाशकांची धुरळणी अथवा फवारणी तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी. त्यासाठी शेतकी खात्यामार्फत प्रत्येक गावी शेतकऱ्यांच्यासाठी योजना राबविल्या जात आहेत. त्याचा फायदा घेऊन त्यांचेकडून अनुदानाच्या स्वरूपात कीटकनाशकाची खरेदी करून त्यांचा पिकावर उपयोग करावा. त्यामुळे शेतकऱ्यास
लाभ तर होईलच, पण देशाच्या उत्पादनातही वाढ होईल यात शंका नाही. परिच्छेद 1951 मध्ये भारतात पंचवार्षिक योजना सुरू झाली आणि पंचवार्षिक योजनेद्वारे भारताचा सर्वांगीण आर्थिक विकास घडवून आणण्याचे काम जोमाने सुरू झाले. त्यामुळे पंचवार्षिक योजनात आपल्या उद्योगधंद्याचाही विकास घडवून आणण्याचे प्रयत्न झाले. म्हणूनच भारताचा औद्योगिक विकास घडवून आणण्याचा प्रयत्न झाला. पहिल्या पंचवार्षिक योजनेत शेती विकासावर अधिक भर देण्यात आला होता. अर्थात त्यामुळे पहिल्या योजनेत उद्योगधंद्याच्या विकासाला दुय्यम स्थान मिळाले. तथापि आपल्याला पुढे औद्योगिक विकास घडवून आणावयाचा होता. त्यामुळे त्याआधी आपल्या शेतीला विकास घडवून आणणे हे योग्यच होते. त्यामुळे पहिल्या योजनेत जरी शेतीवर भर देण्यात आला तरी शेतीवर भर देणे म्हणजे भविष्यकाळात औद्योगिक विकासाचा पायाच घालणे होय. कारण जोपर्यंत शेतीचा विकास होत नाही तोपर्यंत देशात औद्योगिक विकासही घडून येत नाही. त्यामुळे पहिल्या योजनेतील शेती विकासावरील भर म्हणजे भारताच्या औद्योगिक विकासाची पायाभरणीच होय. परिच्छेद पहिल्या योजनेत शेतीवर भर देण्यात आला होता. दुसऱ्या योजनेत उद्योगधंद्यावर भर देण्यात आला होता. त्यामुळे दुसरी योजना ही उद्योगधंद्याच्या विकासाचीच योजना होती असे म्हटले जाते. कारण दुसऱ्या योजनेत उद्योगधंद्याच्या व खाणी यांच्या विकासासाठी 945 कोटी रुपये खर्च करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यापैकी उद्योगधंदे व खाणी यांच्या विकासावर 19.7% रक्कम खर्च करण्याचे ठरविण्यात आले. उद्योगधंद्याच्या विकासाला अग्रक्रम देण्यात आला. तसेच भारतात मूलभूत व महत्त्वाचे उद्योगधंदे उभारल्याशिवाय देशातील बेकारी कमी करता येणार नाही. भारताला आपला सर्वांगीण आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी आपले राष्ट्रीय उत्पन्न वाढविणे आवश्यक होते आणि भारतातील बेकारी कमी करणे जरुरीचे होते. त्यामुळे या दोन्ही गोष्टी साधण्यासाठी दुसऱ्या योजनेत उद्योगधंद्यांना अग्रक्रम देण्यात आला. स्टॉप.